नागपुर महानगर पालिका चुनाव 2026 से जुड़ी एक चौंकाने वाली और सनसनीखेज घटना सामने आई है। प्रभाग क्रमांक 1 से जन बदलाव पार्टी के नगर सेवक पद के उम्मीदवार एडवोकेट निखिलेश मेश्राम को एक मतदाता द्वारा ऑडियो कॉल पर खुलेआम रिश्वत की मांग की गई है। इस ऑडियो में मतदाता 2 ई-रिक्शा और शराब की पेटी की मांग करता साफ तौर पर सुनाई दे रहा है। खास बात यह है कि कॉल में उम्मीदवार मतदाता को समझाने के लहजे में बातचीत करते नजर आ रहे हैं, जबकि मतदाता बार बार अपनी मांग दोहराता है। मतदान से ठीक पहले इस तरह की मांग ने चुनावी प्रक्रिया की निष्पक्षता पर सवाल खड़े कर दिए हैं। खुद उम्मीदवार ने इस ऑडियो को सामने लाकर मतदान के दौरान होने वाली ओछी हरकत को उजागर किया है। आइए सुनते हैं ये सनसनी वाला ऑडियो क्लिप। आम्हाला की नाही 2 मॅचच्या पाहिजे होत्या. का पाहिजे? 2 मॅचच्या अच्छा मेश्राम साहेब तुम्ही ते बोलता का? पण मेश्राम साहेब एक अडचण होती आणखी. हा फक्त आम्हाला जास्त नाही एक पेटी पाहिजे होती. कोणती वाली पाहिजे? नाही आम्ही डीसी खाली भेटू ना. अच्छा मी नाही भेटणार ना, पण कार्यकर्त्याले पाहिजे लागलं ना साहेब. बरोबर बरोबर ते बी ओटून टाकण्याच्या नंतर. अच्छा हा आता सकाळीपासून नाही. अच्छा तुम्ही फक्त चाबी लिहून टाका, त्याच्यानंतर की नाही मी देईन तुम्हाला वाटप करेन. बरोबर तर हा मेश्राम साहेब सकाळीपासून नाही. अच्छा ठीक आहे ना मेश्राम साहेब ते जे समतानगरच्या भीमक्रांती बौद्धविहार तेच आहे ना तुम्ही बोलता? हा तर तिथं आहे का प्रभाग 1ची ओट तुमचे? माझ्याकडे तर 100 ओट आहे साहेब. अच्छा 100 ओट आहेत ना? हो ठीक आहे. तर 100 ओटासाठी मी तुम्हाला येऊन त्याने भेटू शकतो, तुम्हाला दाखवू बी शकतो. हा एवढं पण फॉर्म आहे माझ्याकडे. ठीक आहे ना मेश्राम साहेब मी काय म्हणतो तर तुम्हाला काय पाहिजे? 2 मॅक्सी पाहिजे आणखी 2 मॅचचे नाही एक पेटी बस. बाकी तुमच्याकडून काय अपेक्षा नाही करत आम्ही. मतदान घेऊन तुमच्याकडे येईल. बरं तर एक पेटीमध्ये किती माल येते का? एक 3,000 रुपये आणि 2 मॅचचे 2,000 रुपये 5,000 रुपयाची माग आहे साहेब. बरोबर आहे तर मेश्राम साहेब असं आहे हा की मी गरीब उमेदवार आहो आणि त्याच्याशिवाय मी सामाजिक काम फ्रीमध्ये करतो. आता सामाजिक काम फ्रीमध्ये करतो ना, समाजातून कधीच पैसे नाही घेत. मी महिलांचे केस फ्रीमध्ये लढतो, सामाजिक केस फ्रीमध्ये लढतो, लहान लेकरांचे केस फ्रीमध्ये लढतो. आणि तुमच्याकडे अंबाटोलीमध्ये जे डॉक्टर आहेत, कधीच कोणी मेयो मेडिकलमध्ये ऍडमिट असला कुठेही असला त्यांसाठी मला फोन येते, तर आपण फ्रीमध्ये काम करतो. आता असा माणसासोबत हा हा कामगार वर्ग आहे हा सत्तानगर म्हणले आता. सांगतो बाबासाहेबाच्या शिवाजी फुले शाहूंच्या मी अनुयायी आहे आणि मी 1 रुपयाची चॉकलेट पण देऊन मत तुमच्या खरेदी नाही करू शकत. आणि त्याच्यासाठी खरंच मला माफ करा साहेब, तुम्ही मत नको द्या चालन, पण मी माझ्या स्वाभिमानाने जमीर नाही विकू शकत ना, माझ्याकडे खरंच पैसा नाहीये. आणि समता तुम्ही मला मत नको द्या मेश्राम साहेब. तुम्ही आणि तुमचे भीमक्रांतिक बुद्धविहारचे जे सगळे लोक आहेत मला मत नको द्या, तरी पण मी नेहमी तुमची सेवा करीन. कारण मी समतानगर मध्येच 30 वर्षापासून राहतो. लहानाच्या मोठा इथंच झालो आणि इथूनच गरीब घरातून मी शिक्षण घेऊन आज वकील बनलो. ऐका ना, इथंच शिकून मी वकील बनलो आहो. आणि इथं रोड नव्हता तर किचडामध्ये राहणारा, दिव्यामध्ये अभ्यास करून शौचालयाला पण बाहेर जाणारा व्यक्ती डब्बा घेऊन तो माणूस आहे इथला मी समतानगरच्या. तुम्ही आधी माझा परिचय विचारा की आपला समतानगरच्या जनता गरीब माणूस उभा झालाय, तर त्याच्याकडून आपण जी अपेक्षा केली ते खरी आहे की खोटी आहे म्हणून. नाही पण साहेब पहा, माझी गोष्ट पहिले आहे का? किती वरिष्ठ लोक आहेत त्यांनी तर आम्ही 2 किलोमीटर दूरपर्यंत घेऊन नाही जाऊ शकत साहेब मतदान करायसाठी. नाही ठीक आहे ना, त्याच्यासाठी मी सक्षम आहो की मी जरी पण ते लोक जे जाऊ नाही शकत. पहा मेश्राम साहेब, जे म्हातारे लोक आहेत ना त्याच्यासाठी तर मी फक्त तुम्हाला काय म्हणलं 2च मॅच लावतो म्हणलं मी त्यांच्यासाठी. मेश्राम साहेब मला खरं सांगतो की 2 मॅक्ससाठी माझ्याकडे पैसा नाहीये, पण जे म्हातारे लोक आहेत, जे अपंग आहेत, जे म्हातारे लोक आहेत,
त्या म्हातारे लोकांसाठी मी माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये बसवून त्यांना मी मदत करू शकतो. कारण ते पुस्तकाचं बोलला साहेब तुम्ही ना. हा माझ्या गाडीमध्ये जे म्हातारे लोक आहेत, गरीब लोक आहेत, जे सक्षम नाही आहेत, अपंग आहेत, त्यांना मी माझ्या गाडीमध्ये नेईल आणि त्यांना मतदान त्यांच्या अधिकाराचं कुठं उल्लंघन नाही झालं पाहिजे म्हणून मी त्यांना मदत करीन. त्याच्याशिवाय आणखी कोणाला वाटेल तर ते लोक पण मदत करतील. पण हा. समतानगरच्या भीमक्रांती बुद्ध विहार मधून तुम्ही कोषाध्यक्ष आहात आणि तुम्ही मला दोन दोन रिक्षाच्या मांग आणि एक पेटी दारूची मांग केली आहे. एक साहेब मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एक पेटीची मागणी केली. कारण की ते मालूम आहे का साहेब, वर्कर आहेत, मजदूर मजदूर गायले म्हणतात साहेब, मला तर समजत असाल. अच्छा. इथे टेक्निकल माणूस आहो. हा मजदूर लोकांना गेले की भाऊ मी जेटी मध्ये त्याचे होत मारचे हा ते बरोबर म्हणजे मारते लोक. तुमच्यासारख्या लोकांना आपला मताला, आपला अधिकाराला दारूसाठी विक्री केली आहे. तुम्ही मजदूर लोक ऐका, तुम्ही मजदूर लोकांना म्हणणार आहे की बाबा आम्ही या फलाना माणसानं आम्हाला दारू पाजली त्याला मत टाका. तुम्हाला वाटते मी शिकला सवरला बाबासाहेबाच्या अनुयायी तुम्हाला दारू पाजून सानी मतं घेईल? तुम्हाला असं कोणी असं तुम्हाला वाटून कसं घेतलं की तुम्ही मला म्हणता असा? तुम्हाला माहिती आहे मला जनताने पैसा जमा करून मला उभं केलंय उमेदवारीमध्ये. हा आणि ते गोष्ट तुमची बरोबर आहे साहेब, पण शिशवीजन तुम्ही समजूनच नाही आलं तर मला शिशवीजन तुम्हाला समजावं लागते साहेब.